मैत्रिणीनो, असा मस्त मेदूवडा, झणझणीत सांबर आणि चटकदार चटणी, सुटलंय ना तोंडाला पाणी. चला तर मग बघूयात मेदूवड्याची रेसिपी. मेदूवड्यासाठी मी रात्रीच छान मस्त उडीद डाळ धुवून घेतली आणि भिजत घातली. उडीद डाळ पचायला आधीच जड असते, त्यामुळं आपण करायचं काय, उडीद डाळ छान धुवून 7-8 तास तरी भिजवून घ्यायची. त्यामुळे ती पचायला हलकी होते आणि मेदूवडा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो. आता हे मिक्सरला आपण छान वाटून घेऊयात. वाटताना घ्यायची काळजी म्हणजे काय, तर यात अजिबात पाणी ठेवायचं नाही. जर तुम्हाला वाटलं की मिश्रण छान वाटलं जात नाही आहे स्मूथ, तर तुम्ही यात थोडंसं अगदी 2-3 चमचा पाणी टाकून हे वाटून घेऊ शकता. आता हे मिश्रण आपलं छान वाटून झालं आहे. जर हे मिश्रण पातळ झालं तर होतं काय की वडे व्यवस्थित गोल होत नाहीत. आता 1.5 वाटी उडीद डाळीसाठी मी अर्धा चमचा सोडा घातला आहे आणि चवीपुरतं मीठ. आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. हे छान फेटलं की हे छान प्लफी होतं आणि वडे मस्त होतात. आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे. मी हातावर तेल घेत आहे. वडे हातावरच बनवण्यासाठी आपल्याला हाताला तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे आणि जेवढे मोठे साईजची वडे तुम्हाला पाहिजेत तेवढं पीठ घेऊन अशा प्रकारे मधोमध होल करायचे आहे. मी इथे कडकडीत तेल गरम केलं आहे. आता ह्या कडकडीत तेलातच आपल्याला हे वडे सोडायचे आहेत. वडे फ्राय करायसाठी तेलामध्ये सोडताना तेलात मात्र अलगदवरनंच हे वडे सोडायचे आहेत, नाहीतर तेल हातावर उडण्याची शक्यता असते. आता हे सर्व वडे सोडून झाले की आपण आता फ्लेम लो करून घेणार आहोत. यामुळं होतं काय, वडे आतपर्यंत छान तळले जातात आणि छान कुरकुरीतही होतात. आता आपल्या वड्यांना छान तांबूस रंग येत आहे. आता लो फ्लेमवरच मी हे वडे तळून घेत आहे. आता हे दुसऱ्या बाजूने हे आपण छान तळून घेऊयात. आता हे छान आपले वडे तळून झालेत. मी आता काढून घेत आहे. तयार आहेत आपले मस्त सॉफ्ट कुरकुरीत मेदूवडा. आता या मस्त मेदूवड्यासाठी सांबारही तेवढंच झणझणीत आणि मस्त करूयात. अगदी घरच्या साहित्यातच बरं का. मी इथे तूरडाळ घेतली आहे. तुम्ही जर तूरडाळ खात नसाल, मूगडाळ, तूरडाळ किंवा फक्त मूगडाळ अशी वापरली तर चालते. पण अगदी झणझणीत आणि टेस्टी सांबारसाठी तूरडाळच मी रिकमेंड करेन. ही डाळ आता स्वच्छ धुवून यात टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ, हळद आणि एक चिरलेला टोमॅटो आणि छान शिजवून घेऊयात. सांबार बनवण्यासाठी आपल्याला थोडेसे खडे मसाले लागतील. त्यात मी घेतले आहे थोडीशी जायपत्री, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, दालचिनी. याला कसलंही वाटण आपण वापरणार नाही आहोत. मी फक्त आलं आणि लसूण हे जरा जास्त प्रमाणात छान ठेसून घेतलं आहे. धने पावडर, घरातलाच माझा कांदा लसूण मसाला आणि कश्मीरी मिरची घेतली आहे रंगासाठी. आणि ही डाळ पचायला हलकी होण्यासाठी फोडणीत टाकायला हिंग घेतला आहे थोडंसं. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसला तर तुम्ही यात गरम मसालाही वापरू शकता. आता भाज्या आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत. टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची. जर तुमच्याकडे सुकी लाल मिरची असली तरी ती फोडणीत तुम्ही टाकू शकता. आता बाजारात फ्रेश मटार आहेत, त्यामुळे मटारानेही सांबाराला मस्त टेस्ट येते, म्हणून मी फ्रेश मटार घेतले आहेत. शेवग्याच्या शेंगा उकडून त्याही तुम्ही यात ॲड करू शकता. आता आपण फोडणीसाठी आलं आणि लसूण अगदी जाडसर वाटून घेणार आहोत. इतर भाज्यांपेक्षा सांबाराला जर आलं लसूण जास्त प्रमाणात घातलं तर सांबाराला एक मस्त झणझणीत अशी टेस्ट येते. आता आपली डाळ छान शिजली आहे. यात आपण जेवढी पातळ डाळ हवी तेवढं गरम पाणी ॲड करून आणि ही छान एकजीव करून घेऊयात. आता सांबाराला मस्त आंबटपणा देण्यासाठी मी 10 मिनटं गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातली होती आणि आता मी यात चिंचेचा कोळ टाकत आहे. तुम्हाला जर चिंच आवडत नसेल किंवा अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबू टाकला तरी चालेल. आणि यात आपण टाकणार आहोत चमच्याभर साखर. याने ही मस्त आंबटगोड टेस्ट येते. तुम्ही साखर हवी तर स्किप करू शकता. आणि चवीपुरतं मीठ. मीठ आपण शिजताना टाकलं आहे, त्यामुळं आता थोडंच टाकायचं आहे. आता करूया सांबाराला मस्त फोडणी. फोडणीसाठी मी इथे घेतले आहे तेल. त्यात टाकले जिरे मोहरी. त्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता. हे छान तडतडले की यात सगळे खडे मसाले, काळे मिळे, दालचिनी, जायपत्री, लवंग, तमालपत्र. तमालपत्र मात्र शेवटी टाकायचं आहे, कारण ते पातळ असल्यामुळे लगेच करपतं. अशा प्रकारे तेलात खडे मसाले टाकल्यामुळे या मसाल्यांचा स्वाद तेलात उतरतो आणि सांबार मस्त मसालेदार लागतं. त्याला एक्स्ट्रा मसाला ॲड करण्याची गरज भासत नाही. आता आपण यात टाकून घेऊयात हिरवी मिरची. हिरवी मिरची फोडणीत टाकल्यामुळं याला झणझणीत अशी टेस्ट येते. जर तुमच्याकडे सुकी लाल मिरची अवेलेबल असली तरी तुम्ही तीही टाकू शकता. आता आपण यात टाकून घेऊया शिमला मिरची, टमाटे, वाटाणे आणि त्यानंतर जाडसर वाटलेलं लसूण आणि आलं. त्यानंतर यात टाकायचं आहे आपल्याला हिंग आणि हे छान मस्त सॉफ्ट होईपर्यंत भाज्या परतून घेऊयात. आता ह्या सर्व भाज्या आपल्या छानपैकी परतून झाल्यात. आता आपण यात टाकणार आहोत
धने पावडर, कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल तिखट. आता हे छान परतले की आपण यात टाकून घेणार आहोत डाळ. अशा प्रकारे तेलात सर्व मसाले टाकल्यामुळे त्यांना रंग छान येतो. आता आपले सांबर छान उकळत आहे. आता यात टाकून घेऊयात कोथिंबीर. तयार आहे आपलं मस्त मेदूवड्याबरोबर खाण्यासाठी झणझणीत सांबर. चला तर मग आपण करूयात आता मस्त चटकदार चटणी. त्यासाठी मी इथे ओला नारळ खवून घेतला आहे. खवण्याऐवजी तुम्ही ओला नारळ चिरूनही घेऊ शकता. आता चटणीसाठी लागणार आहे लसूण आणि थोडंसं आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडीशी साखर आणि थोडेसे 2-3 चमचे डाळवे म्हणजेच फुटाण्याची डाळ. फुटाण्याच्या डाळीमुळं चटणीला छान टेस्टही येते आणि एक थिकनेसही येतो. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करूयात. फुटाण्याची डाळ, ओला नारळ, हिरवी मिरची, आलं, लसूण, चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व साहित्य कोरडेच आपण छान फिरवून घेऊयात. आता अशा प्रकारे हे कोरडे फिरवल्यामुळे फुटाणेही यात छान बारीक वाटले जातात आणि मिश्रण अगदी एकजीव होतं. आता आपण यात ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ, साखर आणि दही. आणि तुम्हाला चटणी जेवढी पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी यात ॲड करू शकता. आणि मग आपण हे छान फिरवून घेऊयात. आता आपली मस्त चटणी तयार झाली. आता ही एका भांड्यात काढून आपण यावर टाकूयात फोडणी. फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे. हे छान तडतडले की आपण या चटणीवर घेऊयात टाकून. आता तयार आहे मस्त आपली मेदूवड्यासाठीची चटणी. मैत्रिणीनो, झालं बरं का तयार झणझणीत सांबर, चटकदार चटणी आणि मस्त असा मेदूवडा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा. संपूर्ण रेसिपीचं साहित्य आणि रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.